मंडळ ट्रस्टच्या वतीनं आम्ही सन 1999 पासून गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार आणि गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार असे 2 पुरस्कार ट्रस्टच्या वतीनं देत आलेलो आहोत. आणि गेल्या वर्षी निवडणुका असल्यामुळं आम्हाला ते पुरस्कार देता आले नव्हते, त्यामुळे यंदाच्या वर्षी 2 वर्षाचे पुरस्कार आम्ही देत आहोत. सहकार, राजकारण, सामाजिक, कृषी, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी राज्यामध्ये देशामध्ये केलेली आहे, अशांना त्यांच्या या कार्यातला उत्तुंग कार्य लक्षात घेता त्यांचा जीवन गौरव आणि पुरस्कारानं करीत आलेलो आहोत. आणि सन 2023-24 पुरस्कार हा महाराष्ट्राचे माजी मंत्री, शिक्षण, सहकार, राजकीय, कृषी, सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नेतृत्व अहमदनगर आणि संगमनेर तालुक्याचे भाग्य विद्यार्थी माननीय बाळासाहेब थोरात साहेबांना हा पुरस्कार घोषित करायला आम्हाला आनंद होतोय. आणि मुख्यतः मला सांगायला एक गौरव असं आहे की सन 2099 ज्यावेळेला आम्ही हे पुरस्कार सुरू केले त्यावेळी प्रथम पुरस्कार त्यांचे पिताश्री आणि सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि त्यावेळीपासून झालेली सुरुवात 24 वर्षानंतर त्यांच्याच सुपुत्रांना हा पुरस्कार आम्ही देत आहोत. आणि त्याचबरोबर हा सहकार तीर्थ गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार 2024-25 तो आम्ही संत साहित्य क्षेत्रातले असतील, विशेषतः तत्वज्ञान शिवाजी विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागाचे प्रमुख असतील, एक विचारवंत आणि तुकाराम महाराजांचे थेट 13 वंशी असलेले माननीय प्राध्यापक सदानंद मोरे यांना तो पुरस्कार देतोय. दोन्ही पुरस्काराचे स्वरूप हे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ₹25,000 असं आहे. त्याचबरोबर गुलाबराव साहेबांचे ज्या व्यक्तींचे संबंध आले त्यांच्यानंतर आमच्या कुटुंबाचे असतील आणि जे ऋणानुबंध निर्माण त्या व्यक्तींचे झाले आणि त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष असं काम केलं, अशापैकी एकाचे आम्ही गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार निवड करीत असतो. यावेळी तेही 2 पुरस्कार आम्ही देत आहोत. त्यामध्ये बाल शिक्षण असेल, बाल संस्कार असतील, सामाजिक कार्य असेल, एकूणच शिक्षणामध्ये आणि समाज क्षेत्रामध्ये ज्यांनी एक उल्लेखनीय काम सांगली शहरामध्ये केलं ते थोर स्वातंत्र्य सेनानी माजी नगराध्यक्ष दिवंगत डॉक्टर J. देशपांडे यांच्या कन्या डॉक्टर लताताई देशपांडे यांना तो पुरस्कार जाहीर करतोय. त्याचबरोबर दुसरा ऋणानुबंध पुरस्कार हे राजकीय, सामाजिक आणि त्याचबरोबर साप्ताहिक वृत्तपत्र मध्ये ज्यांनी सुरू करण्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी पुढाकार घेतला, सांगली युवक समाचारचे संस्थापक संपादक श्रीयुत आप्पासाहेब पाटील यांना तो दुसरा ऋणानुबंध पुरस्कार आम्ही जाहीर करतोय. त्या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ₹15,000 असं असणार आहे. आणि एकूणच आतापर्यंत जे पुरस्कार दिले त्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय भाऊसाहेब थोरात आहेत, स्वर्गीय विलासराव देशमुख, दिनकरराव पाटील चित्रपट सृष्टीचे डॉक्टर D.Y. पाटील असतील, डॉक्टर पतंगराव कदम आहेत, प्रशांत ठाकूर कृषी क्षेत्रातले प्रमुख जे अत्यंत असे जे कार्यकुशल होते जे प्रशांत ठाकूर जे शेती अधिकारी होते ते असतील, त्याचबरोबर सारे पाटील असतील, कल्लाप्पा नावडे असतील, यांना सहकार क्षेत्रातले मोहनराव कदम असतील, यांच्यापासून लेखक शिवाजीराव सावंत, त्याचबरोबर सहकार क्षेत्रातले वसंतराव मोहिते, S.R. पाटील,